Good morning, student. Myself, Vasanti. Today is Wednesday, 19th January 2022. Standard 1st, subject English Balbharti. So, sit where you always sit for study. Sit straight. Open your English textbook. Hold a pad and open page number 54 and 55. Okay, so today we are going to learn a story, Shyam's Horse Cart. This is basically story based on a fair. बाळांनो, मी वासंती. आज बुधवार 19 जानेवारी 2022. आजचा विषय आहे आपला इंग्लिश बालभारती. रोज तुम्ही जिथे अभ्यासाला बसता तिथे बसा. हातामध्ये पुठ्ठा घ्या म्हणजे पॅड. इंग्लिशचं पुस्तक उघडा. इंग्लिश बालभारतीचं पान नंबर 54 आणि 55. आज आपण जी गोष्ट शिकणार आहोत त्या गोष्टीचं नाव आहे श्यामची घोडागाडी. आपल्याकडे गावाला जत्रा भरते, देवाची यात्रा असते, तिथे जत्रा भरते. जत्रा म्हणजे काय? वेगवेगळ्या प्रकारची तिथे खेळणी येतात, खूप वस्तू विकायला येतात छोट्या छोट्या, आणि त्या तशा स्वस्त असतात. छोट्या छोट्या वस्तू येतात की ज्या तुम्हाला बघितल्यावरती घ्याव्याशा वाटतात, आवडतात. वेगवेगळे खायचे पदार्थ असतात, देवाचा उत्सव असतो, गावजेवण असतं, हो की नाही? तिथे तुम्ही सुद्धा जाता आणि तुम्ही वाट बघत असता की आपल्या गावची जत्रा कधी येणार आहे, आपल्या गावात जत्रा कधी भरणार आहे, किंवा आपल्या गावामध्ये यात्रा कधी आहे ह्याची तुम्ही वाट बघता, हो की नाही? अशीच गोष्ट आपल्याला आज इथे शिकायची आहे. गोष्टीचं नाव आहे श्यामची घोडागाडी. ठीक आहे, चला आपण आता सुरुवात करूया. आणि जेव्हा तुम्ही वाचायला सुरुवात कराल त्यावेळेला तुम्ही काय करायचं तर प्रत्येक शब्दावरती तुमचं बोट ठेवायचं. सो सिट स्ट्रेट. ओपन युअर इंग्लिश बालभारती टेक्स्टबुक, पेज नंबर 54 अँड पेज नंबर 55. पुट युअर फिंगर ऑन द वर्ड. लेसन नंबर 2. SHYAMS Shams. HORSE horse. CART cart. Shams horse cart. श्यामची घोडा गाडी. ओके. 1. Look, listen and read aloud. पहा, ऐका आणि जोरात वाचा. हे बघा, हे पहिलं चित्र आहे. हे पहिलं चित्र काय आहे? ह्या गाडीला एक घोडा जोडलेला आहे. ही गाडी आहे, गाडीला 4 चाकं आहेत, हो की नाही? गाडीमध्ये सुंदर असं केशरी रंगाची बैठक आहे आणि गाडीमध्ये एक मुलगा बसलाय. त्यांनी पिवळ्या रंगाची टोपी घातली आहे, पिवळ्या रंगाचा शर्ट घातलाय, निळ्या रंगाची पॅन्ट आहे, काळ्या रंगाचे बूट आहे, आणि घोडा जोडलेला जो दोरी आहे ती त्याच्या हातात आहे. ह्या मुलाचं नाव आहे श्याम. ही श्यामची घोडागाडी आहे. Now we are going to read a lesson. Okay? SHYAM Shyam. STARTED started. INHIS his. HORSE horse. CART cart to go to the fair. Shyam started in his horse cart to go to the fair. श्याम आपल्या गाडीत बसून यात्रेला जायला निघाला. ऑन द वे म्हणजे जात असताना रस्त्यात. MADHU मधू, AND and, MEERA मीरा, SAID said, CAN can, we COME come. Oh yes, said Shyam. Now I'll read this again. Shyam started in his horse cart to go to the fair. On the way, Madhu and Meera said, "Can we come?" "Oh yes," said Shyam. श्याम आपल्या घोडागाडीमध्ये बसून जत्रेला जायला निघाला. वाटेमध्ये त्याला मधू आणि मीरा भेटला. हे बघा, ह्या दोघ्या मुली आहेत की नाही? त्यांनी त्याला पाहिलं. त्यांनी विचारलं, मधू आणि श्याम या मधू आणि मीरा या दोघींनी श्यामला विचारलं, श्याम आम्ही येऊ का रे तुझ्याबरोबर? श्याम म्हणाला, हो चला की. मग त्या दोघीजणी गाडीत बसल्या. हे बघा, ही घोडागाडी आहे, ते श्याम आहे, मधू आणि मीरा दोघी बसल्या गाडीमध्ये. मग गाडी पुढे जायला लागली. श्याम त्यांना घेऊन निघाला यात्रेला जायला. पुढे गेल्यावर काय झालं? द डॉग सॉ THEM देम म्हणजे त्यांना. द डॉग सॉ देम.
हा बघा इथे कुत्रा आहे. त्या कुत्र्याने त्यांना पाहिलं. ही आस्क्ड, कॅन आय कम? कुत्र्याने श्यामला आणि मधुमीराला विचारलं, मी येऊ का तुमच्याबरोबर? ओ येस सेड श्याम. श्याम म्हणाला, हो ये की, चल आमच्याबरोबर. मग तो कुत्रासुद्धा त्या गाडीत बसला बरं का. हे बघा, तो कुत्रासुद्धा गाडीत बसला, हो की नाही. मग आता गाडीमध्ये किती जण झाले? श्याम, मधु, मीरा आणि तो कुत्रा. 1 2 3 4 1 2 3 4 जण झाले. हां, मग पुढे निघाली गाडी. दे वेअर गोईंग THROUGH, थ्रू म्हणजे च्यामधून. द FIELDS, फील्ड्स म्हणजे शेत. दे वेअर गोईंग थ्रू द फील्ड्स. मग ते कशातून जायला निघाले? तर शेतातून पुढे निघाले. आता गावाकडची यात्रा म्हणजे शेतं असतात की नाही, शेत असतं गावामध्ये. द पिकॉक सॉ देम अँड आस्क्ड. मग वाटेत त्यांना शेतामध्ये कोण दिसला? एक मोर दिसला सुंदर. हा बघा मोर आहे आणि गाडी येते इकडून. हे बघा, ही गाडी येते आणि हा मोर आहे. मोराने त्यांना पाहिलं जाताना. मग मोराने विचारलं, कॅन आय कम टू द फेअर? मोराने श्यामला विचारलं, मी येऊ शकतो का तुमच्याबरोबर जत्रेला? ओ येस सेड श्याम. श्याम म्हणाला, हो येऊ शकतोस की, चल. मग मोर सुद्धा गाडीत बसला. हे बघा, आता गाडीमध्ये कोण कोण बसलं घोडागाडीमध्ये? श्याम, मधु, मीरा, तो कुत्रा आणि मोर. किती जण झाले? 1 2 3 4 5, हो की नाही. आणि मग गाडी पुढे निघाली. मग व्हेन दे वेअर CROSSING, क्रॉसिंग म्हणजे पार करणे किंवा पलीकडे जाणे. द रिव्हर, RIVER, रिव्हर म्हणजे नदी. व्हेन दे वेअर क्रॉसिंग द रिव्हर, द फ्रॉग आस्क्ड, कॅन आय कम टू द फेअर? आता बघा, हां, गाडी शेतातून गेली. मग पुढे नदी लागली. नदीवरती पूल होता बांधलेला. पुलावरनं गाडी चाललेली असताना आता नदीच्या शेजारी बेडूक राहतो. बेडकाने त्यांना पाहिलं आणि बेडकाने विचारलं, मी येऊ शकतो का तुमच्याबरोबर जत्रेला? श्याम काय म्हणाला की हो. ओ येस सेड ऑल ऑफ देम. मग श्याम, मधु, मीरा, तो कुत्रा आणि मोर सगळेच म्हणाले, हो चल की. श्याम सेड, कम अँड सिट नियर मी. NEAR, नियर म्हणजे जवळ. मग तो काय म्हणाला, ये आणि माझ्या शेजारी बस. आणि मग तो बेडूक आला आणि बेडकाने काय केलं तर तो श्यामच्या शेजारी तिथे बसला. हां, आणि मग नंतर काय झालं? गाडी पुढे निघाली. हां, मग दे सॉ द फेअर फ्रॉम अ DISTANCE, डिस्टन्स म्हणजे अंतर. पुढं गेल्यानंतर नदी पार करून, नदी म्हणजे पुलावरनं गेले की नाही, ते पुलावरनं पुढे गेल्यानंतर काही अंतराने त्यांना यात्रा भरलेली दिसायला लागली, सगळी जत्रेची खेळणी वगैरे. द पिकॉक वॉज सो हॅपी इट स्प्रेड इट्स feathers and started dancing. THE, the PEACOCK, peacock. WAS was SO HAPPY, happy. It SPREAD, spread म्हणजे पसरणे. ITS, its म्हणजे त्याचे. FEATHERS, feathers म्हणजे पिसं. AND STARTED, started म्हणजे सुरुवात केली. DANCING, dancing. They saw the fair from a distance. पुलावरनं पलीकडे गेल्यानंतर काही अंतराने त्यांना ती जत्रा भरलेली दिसायला लागली. हे बघा बरं, आहे की नाही. गाडी पुढं आली. हे बघा, इथे चक्र आहे, फुगेवाला आहे, हो की नाही. इथे एक तंबू आहे, हो की नाही. मज्जा दिसायला लागली त्यांना सगळी. आणि मग ते पाहिल्यानंतर त्या मोराला इतका आनंद झाला की त्या मोरानी आपला पिसारा फुलवला. आणि तुम्हाला माहिती आहे ना, मोर त्याचा पिसारा फुलवतो. मोर खूप सुंदर असतो. मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. मोराला पाहिल्यानंतर मोराने सुंदर पिसारा फुलवला आणि मोर नाचायला लागला आनंदाने. पण वन फिदर TOUCHED, टच म्हणजे स्पर्श केला. द DOGS, डॉग्स, EAR, इयर. पण काय झालं तर मोराचा एक पिसाचं पीस
कुत्र्याच्या कानाला लागलं. ही SPRANG sprang UP up AND BARKED barked LOUDLY loudly. He sprang up and barked loudly. आता तो कुत्रा नादात बसला होता, बघत होता जत्रा कुठे आली आहे, जत्रा जवळ आली, आपल्याला जायचं आहे. आणि मोराने त्याचा पिसारा फुलवून मोर नाचत होता आणि मोराच्या पिसाऱ्याचं एक पीस त्या कुत्र्याच्या कानाला लागल्यावरती तो कुत्रा इतका दचकला आणि घाबरून जोरात तो टुणकण उडला आणि ओरडायला लागला. भुंकायला लागला. कुत्रा काय करतो? भुंकतो. मग कुत्रा भुंकायला लागला. MADHU मधू वॉज FRIGHTENED फ्रायटन्ड म्हणजे घाबरली. मधू वॉज फ्रायटन्ड. मग मधू खूप घाबरली. MERA मीरा. FELL फेल. ON ऑन. THE द. FROG फ्रॉग. FELL फेल म्हणजे पडली. मीरा फेल ऑन द फ्रॉग. मीरा कुठं पडली? तर दचकून कुत्रा भुंकायला लागला. कुत्रा भुंकायला लागल्याबरोबर मधू खूप घाबरली आणि मीरा काय झाली? मीरा बेडकाच्या अंगावर पडली. द फ्रॉग FELL फेल ऑन द हॉर्स. आणि बेडूक टुणकन उडला आणि कुठे पडला? घोड्याच्या पाठीवर पडला. बघा बरं का, हे बघा इथे ह्या चित्रात काय काय दिसतंय रे. हे बघा, एक जण मधू. कोण घाबरलं? मधू घाबरली. ती मीरा पडली बेडकाच्या अंगावरती. बेडूक टुणकन उडला आणि घोड्याच्या पाठीवर बसला. आता घोड्याच्या पाठीवर बसल्यानंतर घोडा दौडत होता, घोडा पळत होता. घोड्याच्या पळण्याला काय म्हणतात? घोडाचा दौडणं. काय म्हणतात? दौडणं. घोडा दौडत होता, त्यामुळे घोड्याला कळलंच नाही आपल्या पाठीवर काय आहे ते. द हॉर्स वॉज सो FRIGHTENED frightened that he ran HELTER helter SKELTER skelter. Helter skelter. The horse was so frightened that he ran helter skelter. काय झालं? त्याच्या पाठीवरती बेडूक बसल्यामुळे काय झालं? तो घोडा खूप घाबरला आणि वेडा वाकडा सुसाट पळत सुटला. खूप जोरात सुसाट पळत सुटला. गाडी इकडं तिकडं कलंडायला लागली. मग पुढे काय झालं? श्याम फेल ऑफ. मग श्याम खाली पडला. श्याम पडला. देन मधू अँड मीरा ऑल्सो फेल ऑफ. श्याम घोडागाडीतनं खाली पडला. त्यानंतर मधू आणि मीरा सुद्धा गाडीतनं खाली पडल्या. 1 by 1 ऑल ऑफ देम फेल ऑफ. एकामागे एक त्या घोडागाडीतून सगळे खाली पडले. द हॉर्स KEPT kept RUNNING running and STOPPED stopped when it reached near the fair. तो घोडा इतका सुसाट दौडत होता, इतका जोरात धावत होता, पळत होता की तो कुठेच थांबला नाही. तो डायरेक्ट जाऊन एकदम कुठे थांबला शेवटी? तर जिथं जत्रा भरलेली होती तिथे जाऊन थांबला. गाडीमध्ये आहे का बघा बरं इथे कोणी नाही. हे बघा इथे जत्रा भरलेली दिसते तुम्हाला, आहे की नाही? इथे चक्र आहे, इथे फुगेवाला आहे, इथे तंबू आहे, हे बघा आहे ना. आणि इथं येऊन तो घोडा गाडी घेऊन इथे येऊन थांबला. गाडीमध्ये आहे का कोणीच नाही आहे. श्याम, मधू, मीरा, द डॉग, द पिकॉक अँड द फ्रॉग WERE were all panting when they REACHED reach. PANTING panting when they reach. बघा बरं का, यात्रा जवळ आलेली होती. जिथं जत्रा भरली होती ते ठिकाण खूप जवळ आलं होतं. पण काय झालं? आधी श्याम गाडीतनं खाली पडला, मग मधू मीरा पडली, असं करत एक जण सगळे पडले. आणि त्यानंतर काय झालं? घोडा कुठे जाऊन थांबला? तर घोडा जो सुसाट पळत सुटला तो जत्रेपाशी येऊन थांबला. आता जत्रेपाशी पोचायला त्यांना वेळ लागणार होता, त्यामुळं ते घामाने डबडबत, थकत, दमत कसे तरी घामाने डबडबलेले ते जत्रेत येऊन पोचले. TILL टिल म्हणजे पर्यंत. देन द हॉर्स बिकेम QUIET क्वाइट म्हणजे शांत. अँड रिलॅक्स्ड RELAXED रिलॅक्स. जोपर्यंत श्याम, मधू, मीरा
तो कुत्रा, मोर आणि तो बेडूक हे सगळेजण यात्रेमध्ये जत्रेपर्यंत पोहोचेपर्यंत तो घोडा जरा शांत झाला होता आणि खूप शांतपणाने तिथे तो दमला होता ना पळून पळून, मग तिथे शांत उभा होता. इन द इव्हिनिंग दे रिटर्न्ड हॅपीली इन द हॉर्स कार्ट. RETURNED रिटर्न्ड म्हणजे परत येणे. HAPPILY हॅपीली म्हणजे आनंदाने. मग काय झालं, चालत थकत भागत घामाने डबडबत का होईना पण श्याम, मधू, मीरा तो कुत्रा, मोर आणि तो बेडूक हे सगळ्यांनी दिवसभर जत्रेमध्ये खूप मज्जा केली. या कुठल्या कुठल्या चक्रात बसले, मग आईस्क्रीम खाल्लं, मग भेळ खाल्ली. तुम्ही करता तसं सगळी मज्जा त्यांनी केली आणि संध्याकाळी पुन्हा ते त्या घोडागाडीमध्ये बसून आनंदाने आपल्या घरी परत आले. हे बघा आता ह्या चित्रामध्ये दिसत आहेत की नाही, तो घोडागाडी परत यायला निघाली आहे. श्याम घोडागाडी चालवतोय, श्यामच्या शेजारी तो कुत्रा बसला आहे, मधू आणि मीरा आहेत, श्यामच्या इथे खाली पायाशी तो बेडूक आहे आणि पाठीमागे मोर आहे. पण ते सगळेजण खूप आनंदी दिसत आहेत, खुश दिसत आहेत आणि तो घोडासुद्धा कसा दिसतोय, छान दिसतोय की नाही. अशी ही गोष्ट आहे. आता आपल्याला ही गोष्ट परत वाचायची. ओके, नाव आय एम गोइंग टू रीड दिस. ओके, सो व्हाईल रीडिंग यू विल पुट युअर फिंगर ऑन द वर्ड. Shyam's horse cart. 1. Look, listen and read aloud. Shyam started in his horse cart to go to the fair. On the way, Madhu and Meera said, "Can we come?" "Oh yes," said Shyam. See this? This is the horse cart. Shyam is sitting on the horse cart and traveling towards the fair. In between, Madhu and Meera met and asked, "Can we come?" Shyam said, "Yes, you can." So Madhu and Meera sat in a horse cart and they started towards fair. The dog saw them. See, this is a dog. He asked, "Can I come?" "Oh yes," said Shyam. Then after some time, dog saw them and dog asked, "Can I come?" Shyam said, "Oh yes." So dog also sat in a horse cart. They were going through the fields. Now how many are there in the horse cart? See, 4 are there. Shyam, Madhu, Meera and the dog. See, 4 are there. 1, 2, 3 and 4 and the horse cart is there. Okay. They were going through the fields. The peacock saw them and asked, "Can I come to the fair?" See, always there are the peacocks in the fields. So while going through the fields, peacock saw them and asked, "Can I come to the fair?" Shyam said, "Oh yes," said Shyam. Shyam said, "Okay, you can come for the fair." So peacock also sat in a horse cart. See this? Shyam, Madhu, Meera, dog and peacock. Right? When they were crossing the river, the frog asked, "Can I come to the fair?" When they were crossing the river, the frog asked, "Can I come to the fair?" "Oh yes," said all of them. So who told to frog that he can also come? Madhu, Meera, the dog, the peacock and Shyam. And then the frog also sat and they saw, and what happened? Shyam said, "Come and sit near me." So Shyam said to frog, "Come and sit near me." See, this is the horse cart. In this, Shyam is sitting. Shyam, frog, Madhu, Meera, dog and peacock, and there is the fair. Correct? Now next, they saw the fair from a distance. The peacock was so happy it spread its feathers and started dancing. But one feather touched the dog's ear. He sprang up and barked loudly. See this. See this. Right? Madhu was frightened.
Meera fell on the frog. The frog fell on the horse. The horse was so frightened that he ran helter-skelter. Shyam fell off. Then Madhu and Meera also fell off. One by one, all of them fell off. The horse kept running and stopped when it reached near the fair. Shyam, Madhu, Meera, the dog, the peacock, and the frog were all panting when they reached. Till then the horse became quiet and relaxed. In the evening they returned happily in the horse cart. You will watch the video carefully, okay, so that you will understand the story of Shyam's horse cart, okay, and try to read the story twice, okay. Thank you. Bye. Have a nice day.